केरळमध्ये प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या शेवटी एकच प्रश्न सर्वांच्या मनात असतो, मान्सून कधी येणार? कारण भारताची अर्थव्यवस्था, शेती, पिण्याचं पाणी, विजेची मागणी, अन्नधान्याचे दर आणि सामान्य माणसाचं आयुष्य या सगळ्याचं गणित मान्सूनवर अवलंबून असतं. आणि यंदा तर परिस्थिती आणखी वेगळी बनली आहे, कारण यंदाचा मान्सून अंदमानात वेळेआधीच पोहोचला, पण त्यानंतर अचानक तो रेंगाळला. त्यामुळे संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात एक मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर मान्सून सध्या कुठे आहे? केरळमध्ये तो अजून का पोहोचला नाही? महाराष्ट्रात त्याचं आगमन कधी होऊ शकतं? आणि विदर्भात उष्णतेचा कहर इतका का वाढला आहे? या सगळ्यांची प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. साधारणपणे दरवर्षी 22 मेच्या आसपास निवृत्त मोसमी वारे अंदमान निकोबार बेटांमध्ये दाखल होतात. त्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवसात म्हणजे 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचतो. पण यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत आहे, कारण 2026 मध्ये मान्सून अंदमानात तब्बल 6 दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी दाखल झाला. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांना वाटलं होतं की यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर येईल. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण अंदमानात वेळेआधी दाखल झालेला मान्सून त्यानंतर अचानक मंदवला आणि केरळच्या दिशेने त्याची वाटचाल संथ झाली. भारतीय हवामान विभागाने सुरुवातीला अंदाज व्यक्त केला होता की 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल, पण नंतर हा अंदाज मागे घेण्यात आला, कारण केरळ परिसरातील हवामान परिस्थिती मान्सूनसाठी अनुकूल नव्हती. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, मान्सून आलाय हे नेमकं कसं ठरतं? फक्त पाऊस पडला म्हणून मान्सून आला असं घोषित केलं जात नाही. त्यासाठी भारतीय हवामान विभागाने काही ठराविक निष्कर्ष असतात. केरळ आणि लक्षद्वीप परिसरात 14 हवामान केंद्रांपैकी किमान 60% म्हणजे 9 ठिकाणी सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे. त्यासोबत वाऱ्यांचा वेग, दिशा, ढगांचं प्रमाण आणि तापमानाचे निकष पूर्ण झाले पाहिजेत. हे सर्व घटक योग्य ठरल्यावरच अधिकृतपणे मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली जाते. सध्या केरळ परिसरात वाऱ्यांची दिशा हळूहळू नैऋत्येकडे वाहू लागली आहे, पण हे वारे अजूनही कमकुवत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. हवामान संशोधक अक्षय देवरस यांच्या मते पुढच्या काही दिवसात मान्सून बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीप परिसरात आगेकूच करू शकतो. मात्र केरळमध्ये त्यांचं पूर्ण आगमन होण्यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते तर आणखी 4 दिवस मान्सून केरळमध्ये पोहोचणार नाही. यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अद्याप प्रभावी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नाही. सामान्यतः मे महिन्याच्या शेवटी या भागात चक्रीवादळ किंवा कमी दाबाची प्रणाली तयार होते आणि त्यामुळे मान्सूनला वेग मिळतो. पण यंदा तसं चित्र दिसत नाहीये. हवामान विभागानुसार सध्या अपर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे वातावरणाच्या वरच्या स्तरात चक्राकार वारे सक्रिय आहेत, पण त्यातून अद्याप डिप्रेशन किंवा चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मान्सूनला आवश्यक गती मिळत नाहीये. दरम्यान उपग्रहातून मिळालेल्या चित्रांमध्ये महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक भाग ढगाळ दिसत आहेत. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडत आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. पण हा पाऊस मान्सूनचा नसून प्री मान्सून म्हणजेच मान्सून पुरे वातावरणातील बदलांमुळे होत असल्याचं हवामान विभाग स्पष्ट करत आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. उष्णतेची लाट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा या भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. विशेष म्हणजे केवळ दिवसाचंच नव्हे तर रात्रीचं तापमानही धोकादायक पातळीवर पोहोचलं आहे. अनेक भागांमध्ये रात्रीचं तापमान 30 ते 32 अंशापर्यंत जात आहे. याला उष्ण रात्र म्हणजेच हॉट नाईट कंडिशन असं म्हटलं जातं. यामुळे नागरिकांना रात्रीही आराम मिळत नाही. शरीर सतत उष्णतेच्या संपर्कात राहिलं असल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये उष्ण रात्रीसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. वृद्ध व्यक्ती, लहान मुलं आणि हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. कोकण आणि मुंबई परिसरातही उकाड्याचा त्रास वाढला आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे तापमान तुलनेने कमी असलं तरी अंगाची लाही लाही करणारा उकाडा जाणवत आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्णतेसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये मान्सून पूर्व वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी देण्यात आला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? सामान्यतः मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचल्यानंतर पुढच्या 7 ते 10 दिवसात तो महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर दाखल होतो. म्हणजे साधारण 7 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता असते. पण यंदा केरळमध्येच मान्सून उशिरा पोहोचत असल्याने महाराष्ट्रातही त्याचं आगमन काही दिवस उशिरा होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जर पुढच्या काही दिवसात मान्सूनला गती मिळाली नाही तर महाराष्ट्रात त्याचं आगमन 12 ते 15 जून दरम्यान होऊ शकतं. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होऊ शकतो, कारण खरीप हंगामाची तयारी मान्सूनवरच अवलंबून असते. अनेक शेतकरी बी बियाणं, खत आणि मशागतीची तयारी सुरू करतात, पण मान्सून उशिरा आल्यास पेरणी लांबू शकते. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहेत. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट होत आहे. विहिरी आणि तलाव कोरडे पडत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. हवामान बदलाचाही यामध्ये मोठा प्रभाव दिसत आहे. गेल्या काही वर्षात मान्सूनचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी चक्रीवादळ तर कधी अचानक उष्णतेच्या लाटा. हवामानाचा हा अस्थिर पॅटर्न जगभरात चिंता वाढवत आहे. वैज्ञानिकांच्या मते जागतिक तापमान वाढ आणि एल निनो सारख्या वातावरणीय प्रक्रियांमुळे मान्सूनच्या हालचालीवर परिणाम होत आहे. एल निनो ही पॅसिफिक महासागरातील तापमान वाढीशी संबंधित प्रक्रिया आहे. याचा परिणाम भारतातील पावसावर होतो. काही वर्षात एल निनोमुळे भारतात कमी पाऊस पडतो किंवा मान्सून कमकुवत राहतो. यंदा देखील हवामान तज्ज्ञ या घटकावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मात्र भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा चांगला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उशिरा सुरुवात झाली तरी पुढे मान्सून वेग पकडू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सध्या पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एकीकडे उष्णतेचा कहर सुरू झाला आहे तर दुसरीकडे मान्सूनची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाचे अपडेट्स सातत्याने बदलत आहेत, त्यामुळे प्रत्येकजण पाऊस कधी पडणार या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. आता पाहायचं म्हणजे पुढच्या काही दिवसात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवामानाची कोणती नवीन प्रणाली तयार होते का? केरळमध्ये मान्सून नेमका कधी दाखल होतो आणि महाराष्ट्रात पावसाची पहिली जोरदार सर कधी बरसते? कारण मान्सून हा फक्त पाऊस नसतो, तो भारताच्या अर्थव्यवस्थेचा श्वास असतो, शेतकऱ्यांच्या आशेचा आधार असतो आणि कोट्यवधी लोकांच्या आयुष्याशी जोडलेला असतो. तुमच्या भागात पाऊस सुरू झाला आहे का? उष्णतेची स्थिती कशी आहे आणि तुम्हाला वाटतं यंदा मान्सून वेळेवर येईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हवामानाच्या आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.